आहेत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे पिंपरी चिंचवड विद्यापीठ पुणे। मोशी कचरा डेपोतील दुर्घटनेत मोठा खुलासा। केवळ तळमजल्याचा पूर्णत्वाचा दाखला, वरचे 2 मजले उभे राहिले कसे, सवाल उपस्थित। अजूनही 8 कामगार अडकलेत तर एकाचा मृत्यू। ऑपरेशन टायगरचा फोटो अखेर समोर। 17 जूनला 5 खासदारांची ओम बिर्लांसोबत समोर स्वाक्षरी। खासदार श्रीकांत शिंदेंसह मंत्री प्रताप सरनाईक उपस्थित। शेतकरी कर्जमाफीची अंमलबजावणी लांबणीवर पडण्याची शक्यता। केंद्र सरकारकडून डेटा आल्यावरच कर्जमाफी। 2019 मध्ये कर्जमुक्तीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांनाही 2 लाखापर्यंत कर्जमाफी, तर प्रोत्साहनपर अनुदानासाठी कर्ज भरण्याची अटही रद्द। मारकुटा नगरसेवक रमेश म्हात्रेला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी। डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरणी कोर्टाचा निर्णय। पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या संपर्कात असल्याचा संशय। कर्जत खोपोलीतील 3 तरुणांना एटीएसनं चौकशीसाठी घेतलं ताब्यात, तर अमरावतीतील 2 संशयित तरुणांची कसून चौकशी। अमरावतीच्या दर्यापुरात 3 वर्षीय मुलीशी अश्लील कृत्य। आरोपीवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल। कामाच्या बहाण्यानं केला घरात प्रवेश। एसआयआर प्रक्रियेमुळे ताण वाढल्यानं संभाजीनगरातील शिक्षकाला अश्रू अनावर। स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नियुक्ती करा अशी मागणी। जळगावमध्ये पोलीस ठाण्यातच 2 कुटुंबांमध्ये राडा। आंतरजातीय विवाहाचा वाद। दगडफेकीत पोलीस ठाण्याच्या काचा फुटल्या। गंगापूर धरण 70% भरलं, मात्र नाशकात पाणी कपात कायम। आज शहराचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद। रविवारी कमी दाबाने पाणीपुरवठा। अहिल्यानगर दौंड रोडवर भीषण अपघात। 2 कंटेनर जळून खाक। सुदैवानं जीवितहानी टळली। शिरूरमध्ये महिलेवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला। स्थानिकांच्या तत्परतेमुळे महिला थोडक्यात बचावली। घटनेचा थरार सीसीटीव्हीत चित्रित। नामांकित कोचिंग क्लासेसच्या संचालकाची आत्महत्या। नांदेडच्या हिमायतनगरमधील घटना। एनटी जाधव यांनी क्लास परिसरातच घेतला गळफास। गोंदियाच्या तिरोडात अस्वलाचा मुक्त संचार। स्थानिक नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण। मुसळधार पावसामुळे टोमॅटो पिकाचं नुकसान। जुन्नरमध्ये टोमॅटो महामार्गावर फेकण्याची शेतकऱ्यांवर वेळ। संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचं पुण्यातून प्रस्थान। भक्तिमय वातावरणात लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत पालखी सोहळ्याला सुरुवात। ज्ञानोबा तुकारामाच्या जयघोषानं पुणे दुमदुमलं।